काय घेऊन जाईल दिगंबरा येई बादता अवधूता येई बादता दिगंबरा येई बादता अवधूता येई बादता दिगंबरा येई बादता अवधूता हॅलो दिगंबरा येई बादता अवधूता येई बादता 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 येई बादता अवधूता येई बादता दिगंबरा येई बादता अवधूता येई 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 बादता 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 सगळा सर्वे केला साधू संतांनी आणि सांगितलं हे लक्षणाचं नवं बाजूला ठेवा असं करीत 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 सगळं बाजूला जग बाजू एका बाजूला टाकलं आणि दत्त महाराजाला वेगळं साधू संतांनी केलं का वेगळं केलं कारण हा त्रिगुणातीत आहे मायातीत आहे मायेचा लेश दत्त महाराजाच्या अधीन माया करते काम आणि बाकी दैवत मायेच्या अधीन राहून काम करते फरक एवढाच मायेला कामाला लावायचं काम दत्त महाराजाकडे आहे आणि बाकी जगातल्या दैवतेला काम लावायचं मायेकडे आणि म्हणून शुद्ध लक्षणीचा करावा सोयरा आता लक्षणावर बोलायला खूप वेळ लागते आपल्याला कथा भाग बघायचे शुद्ध लक्षणीचा सोयरा जर झाला त्याच्या संग सोयरा कोणाला म्हणा जो सोय करेल तो सोयरा कोणती सोय आमच्या जीवाच्या हिताची सोय ज्यानं करील सोयरा कोणालाही म्हणणार वाटत भेटलं नवीन भेटलं दिसलं राम राम घातलं तर त्याला वाट सरू म्हणतात ते सोयरा नव्हतं आणि म्हणून जो सोय करतो तो सोयरा आणि म्हणून आमच्या जीवाची सोय जो कोण लावेल तो शुद्ध लक्षणीचा सोयरा आणि असा सोयरा निज घरा आणावा म्हणले महाराज निज म्हणजे मूळ मूळ घर मंदिर या आणि हृदय मंदिरी साठवावी ज्योत पाहतो अद्भुत चमत्कार चमत्कार अद्भुत चमत्कार येणे होईना श्रवण मनन निजध्यास आणि साक्षात्कार हे 4 टप्पे पडतात पुढे तुम्ही आता इथं कथा ऐकली इथं कथा ऐकून जातावेळी पांघरण झडकीला विषय संपला आपला असलंच काम
पुढे संध्याकाळी घरी गेल्यावर विचारवा आज काय कथा झाली, काही ध्यानात नाही. जैसे ते इकडून तिकडे गेले वारे, तळी फुल केली सोनारे. म्हणूनच आम्हाला 4 खाणी फिरावं लागलं. पण साधू संतांनी काय सांगितलं, श्रवण केलेलं मनन करावं लागते घरी. मनन केलेलं मननाचा निजध्यास लावावा लागते. श्रवण करावं, मनन करावं, निजध्यास लावा. या 3 गोष्टी टप्प्याटप्प्यानं झाल्या तरच साक्षात्काराच्या बोधावर जीव जाते, अन्यथा नाही. आणि म्हणून आम्हाला त्या पायरीकडे जायचं असेल तर या भजनाची, भक्तीची, भगवंताची मायेपासून वेगळं व्हायचं असेल आम्हाला तर त्याच्या नामाशिवाय जगामध्ये कुठलाच पर्याय नाही. आणि म्हणून आपण सुंदर असं काल रुचिक ऋषीचं चरित्र पाहिलं. रुचिक ऋषीला 1 कल्पाचं आयुष्य काल सांगून गेलो मी. 1 कल्प म्हणजे किती? उगाचा शब्द 1 कल्प म्हणायचं 1 कल्प, पण 1 कल्प आकडा काढायला लावला गुरुजी. तर गणित समजून द्यायचं म्हणलं तर 1 कल्पाचं गणित सांगा म्हणले महाराज. आयुष्य होतं पण 1 कल्प नेमकं म्हणावं कोणाला, कशाला म्हणावं? डोळ्याची पापणी एकदा लावून उघडलं की त्याला निमिष म्हणतात. असे 6 निमिष झाले की त्याला 1 पळ म्हणतात. आता सुरुवात कुठून केली बघा, कल्प सांगाले प्रलयापर्यंत गोष्ट चालली. आता सुरुवात कुठून केली? डोळ्याची पापणी लावून उघडली की तिला निमिष म्हणतात. 6 वेळेला डोळ्याची पापणी लावून उघडझाप केली की तिला 1 पळ म्हणतात. आणि अशा 60 पळा झाल्या की 1 घटका होता. आणि अशा 60 घटका झाल्या की 1 दिवस. आता दिवसावर आले पुढचं गणित तुमच्या लक्षात आलं. 60 घटकेचा 1 दिवस. आता 15 दिवसाचा 1 पक्ष, 2 पक्षाचा 1 महिना, 1 मास, 12 महिन्याचा 1 वर्ष, 12 महिन्याचा 1 वर्ष, 17,28,000 कर्तायुगाचं आयुष्य. आता वर्षाचं गणित तुमच्या लक्षात आलं. असले वर्ष 17,28,000 आयुष्य कर्तायुगाला होतं. 12,96,000 वर्ष त्रेतायुगाला होतं. 8,64,000 आयुष्य द्वापार युगाला होतं. आणि हे चालू आहे की नाही कलियुग. आता 4,32,000 कलियुगाचं वय आयुष्य. आता कुठं 5,000 झाले का? 5,000 झाले. याचं आयुष्य आहे 4,32,000. आणि म्हणून कलियुग संपला की जळमय होणार आहे पृथ्वी. जळमय झाल्याच्या नंतर कायम 12 वर्ष पाऊस राहील. कायम पुन्हा 12 वर्ष हिवाळा राहील आणि कायम 12 वर्ष उन्हाळा राहील. आणि पुन्हा कर्तायुगाची सुरुवात होईल. हे 4 युग ज्या वेळेला हे होते जळमय होतात. 12 वर्षाचा हिवाळा, 12 वर्षाचा उन्हाळा आणि 12 वर्षाचा पावसाळा पडते, त्याला 1 कडी म्हणतात.
करता त्रेता द्वापार कली बुडून जळमय झालं की त्याला एक कडी म्हणतात. इतकं झाल्यावर त्याला काय म्हणा, एक कडी. आणि ह्या सर्व भूतांचा कडीच्या शेवटी सर्व भूतांचा नाश होते आणि केवळ एक वस्तू उरते आणि पुन्हा कृतयुगाची सत्ययुगाची सुरुवात होते. असलं 14 बाऱ्या झाल्यावर तयार होणं बुडणं, तयार होणं बुडणं, तयार होणं बुडणं, हे 4 बाऱ्या झाल्यावर एकदा त्याला कडी म्हणतात. आणि असलं 14 बाऱ्या झाल्यावर त्याला एक मनू म्हणतात. 14 कड्याचा एक मनू. हे 4 युग बुडू 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 14 बाऱ्या दुसरं युग तयार होऊन जितकी वेळ लागते त्याला एक मनू म्हणतात. आणि असले 14 मनू झाल्यावर एक कल्प होते. तितकं आयुष्य ऋषीला होतं. तरी भगवंताचं चिंतन करीत गेला. मला आयुष्य कायलंय नाही, कधी जातो की भरोसा नाही म्हणलं रुची. आम्हाला तर 5-50 कल्प आयुष्य असल्यासारखी अवस्था आहे. चल की पाराखड म्हणलं की नाही करायला की आताच काय म्हातारपणी बघायला की माझ्या सांगतेला चल गे मंदिराकडे चल आताच काय बघायला की म्हातारपणी 5-50 कल्प आयुष्य आहे जस काय याला. अरे कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे आपल्याला. शतगणे वर्षाची गणना आमची किती आहे, 100 वर्षाची गणना केलेली आहे. त्याच्यात ठरूनच दिलंय झोपीला अर्ध. 24 तासाचे 12 तास झोपीतच जातात घेऊ. आणि मग पुन्हा त्या उरलेल्या 50 वर्षामध्ये पहिले 6 वर्ष जावळं काढून तर काही कळच ना. जावळं काढून किशोर वय झाल्यावर ते आता चेंडू फळी सुटच ना. चेंडू फळी इकून तिकून सुटली तर हे बाई सुधरू दे ना. बाई इकून तिकून समजदार निघाली तर वर्धपण येते. पुन्हा मंदिराकडे जायला कंबर दुखते, जावाव कवा म्हणून. आणि मग शेवटी भजनाची काय उरले ते पाहेगा म्हणजे मला. असं खूप बाकीचं अवांतर बोलायला सिद्धांतावर, अवांतर म्हणण्यापेक्षा सिद्धांत होईल. मी जरी विनोदानं बोललो तरी ते सिद्धांतावर जरासा भर देतो मी. आणि म्हणून हे एक कल्पाचं आयुष्य जगत जगत मला 60 वर्षाची कथा तुम्ही ऐकली काल. रुचिक ऋषीनं हेतू साध्य केला. आज आपल्याला सुंदर अशी आता दत्त महाराजांच्या सैद्धांतिक भक्ताच्या कथा असं जर सांगित बसलं नारायण पाटील तर 365 दिवस आहे सर. 365 दिवस 365 दिवस जर सत्ता चालल्या तर मी काही अडचण नाही. मी रोजही सांगतो. तुमची अडचण असेल तर बघा, रोज एका भक्ताची कथा तुम्हाला 365 कथा सांगतो. तयारी असेल तर बघा. राग आला कोणाच मला आताच खाली येऊन असू द्या. असो आपण खरंच भाग्यवान. आणि म्हणून राजहंस पक्षी निवडे चिरनीर ज्ञानिया विचार व्हावा तैसा जगी दैवताचे पाजळते डोंब म्हणून या बोंब मोक्ष मार्गी. आणि ही बोंब होऊ द्यायची नसेल, आम्हाला या भवादीमधून सुटायचं असेल तर मुक्ताबाईने चेहरा मारला. उलट उलट मागारा प्राण्या फिरगोते काशी भरला पूर्माये चालू नावा उनिया जासी. माया नदीचं पाणी रे बाबा बहुत ओढीते भल्या भल्या पोहणाऱ्याची उलटून पाडीते. माया नदीचं पाणी रे बाबा आती आवरेना विश्रांतीचे सुख मजला मिती सुटेना. आणि म्हणून ही मिती आम्हाला सोडायची असेल म्हणे मुक्ताबाई जाण गड्या रे सद्गुरूची खून धरा धरा सद्गुरूचे पाय पैल तीर जासाल उतरून. आणि म्हणून आम्हाला
जगामध्ये जगाच्या पाठीवर तुम्ही कोणालाही विचारा, सद्गुरु शिवाय गत्यंतर नाही नाही नाही. आणि म्हणून आम्हाला काही क्वचित मानसिक अर्पण भाव करून भगवंताचं दत्तप्रभूचे भजन करणारे कोटी जन्माचे भाग्यवान लोक. फक्त होते कसं, आम्हाला दैवताचा संघ सुटना झालाय. दैवताचा संघ सुटला की दत्तप्रभू आम्हाला गटतेच, काही अडचण नाही. दुकान घालून अनंत युगापासून दत्त महाराज बसलेत. जीवाचा उद्धार करण्यासाठी ज्ञान भक्ती वैराग्य घेऊन वाट बघाले तुमची वाट. महाराज जीव माझा भवाब्दीमध्ये तळमळ करायला, अनंत दुःखाला सामोर चला, याला उधरून न्यायचे आहे. म्हणून आनंद मालकाच्या आदेशानं दत्त महाराजांना ज्ञान भक्ती वैराग्य घेऊन इथं तुमची वाट बघाले. आणि आम्ही काही की निव्वळ उग निष्काळजीनं राहिल्या. इतकं सोपं नाही, सहज सोपं नाहीये. आज त्याचं मूल्य कळणार झालंय. एकदा वेदांताचं प्रमाण आहे, अजय मेळ्याने एकदाच नाव घेतलं होतं महाराज नारायण, ते बी त्याच्या मोठ्या पोराचं नाव नारायण, त्या संबंधानं घेतलं होतं. सप्ताह किंवा देव घडाव म्हणून म्हणून महाराज म्हणले सर्वांगी साखर अवघी गोड, कोण्याही अंगाने खा, ते गोडच लागते साखर. एखाद्याचा द्वेष करून जरी म्हणलं नार्या तरी त्याच आपल्याला बेनिफिट मिळते. आणि म्हणून सर्वांगी साखर अवघी गोड. मग ह्या आजा मेळ्यानं तेच केलंय. काय केलंय शेवटच्या टप्प्यात, पोराला नारायण, पोराचं नाव होतं नारायण, नारायणाला बोलून घ्या. दृष्टांत बाजूला ठेवा, पण सिद्धांत असा आहे, एका नामाचं महत्व आम्हाला स्वर्गाचं सुख देऊ शकते. जसं आजा मेळ्याला दिलं, नामे नेला वैकुंठाची, एका नामाची महिमा आहे. आणि आम्हाला जीव लावून या ठिकाणी कर्तवळी त्याची किंमत, त्याचं मूल्य वाटेना. पण एकदा तुमच्या तोंडून जर गेला, चित्रगुप्त इथं बसून आता लक्षात ठेवा, तुम्हाला कोण काय करायलाय याच्यासाठी मी काल सांगून गेलो, फुटेज लावून आता. डाव्या भुजावर एक कलम चालू आहे आणि उजव्या भुजावर एक कलम चालू आहे. जितकं निषिद्ध कार्य केलं की नाही गुरुजी, त्याची डाव्या भुजावर या खातेदाराकडे नोंद होते. निषिद्ध कामाची, निषिद्ध काम म्हणजे आता लक्षात आलं तुमच्या. आणि चांगल्या कामाची नोंद एकीकडे होती, इकडे होती. या दोन्हीच्या नोंद करणाऱ्याला साक्षीदाराची गरज लागना. असं वाटू नये एखाद्याला मी लोकांचा ढग फुकालेलं कोणीच बघणार नाही, मी स्वैरिक मोडालेलं कोणालाच कळणार झालंय. त्या 50 किलोमीटरवर जाऊन काडी करून आला, इथं कोणाला माहित आहे असं वाटू नये एखाद्याला. का साक्षीदार संघटनाचं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पंचमहाभूताचं शरीर आहे. हे 5 साक्षीयाचं. आणि निषिद्ध कर्माची नोंद, सिद्ध कर्माची नोंद तिथं भगवंताच्या न्यायालयामध्ये होते. यमधर्म हिसाब घेतात, चित्रगुप्त तिथं हिसाब दप्तर काढून ठेवतात. आणि त्या ठिकाणी गुरुविन मरशील, अधोगती जाशील, आणि कैसी दया येईल यमधर्म म्हणले महाराज त्यावेळेला. आणि मग त्यावेळेला तळमळ 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 करते जीव. आणि आपल्याला विचारलं जाते, बाबा एक तीळभर तुझं पुण्य आहे आणि 50 माळा इतकं तुझं पाप. तेव्हा मात्र पश्चाताप होते. लोक सगळे पारा करू लागले, मी मात्र काड्या करू लागलो. तिथं पश्चाताप होते. आणि मग त्याचं विचारलं जाते आम्हाला, तुम्हाला नेमकं आधी पुण्य भोगायचं आहे की सुरुवात पापापासून कर. तुमच्या मनावर तिथं स्वातंत्र्य आहे, जे भोगतो म्हणले. कारण पुण्य संपल्याबरोबर येत आहेच, हे कुठे चाललंय. आणि मग तिथलं गणित, तिथलं मास्टर, तिथलं रेकॉर्ड, तिथला हिसाब सगळा त्याच्या पद्धतीनं चलते. तुम्ही सांगितले तसं चालतं. जर पाप पण पुण्य सारखं झालं, पुढं माणसाचा जन्म देतात, जाऊ द्या म्हणजे. आणि पाप नाही झालं आणि पुण्य कमी पडलं, जशाला तसं भोगायला भेटते. आम्हाला दत्त भक्ताला, गुरु भक्ताला आमचं पापही
पुण्यही शून्य हो. जर बार काय नाही का आमचं पुण्यच वाढाव असलं ना पुण्यही आमचं शून्यच राहावं आणि पापही आमचं शून्यच राहावं. पुण्याअंगी पुण्य सरले, पापाअंगी पाप जिरले. पापाअंगी पाप जिराव, पुण्याअंगी पुण्य सराव. उठा प्रात झाली स्मरा, चिंता सद्गुरु माऊली. नाम स्मरताच पावली, भक्त नेले मोक्ष स्वस्वरूपी. भूपाळीमध्ये महाराज म्हणले. आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं आठविल्या महाराज त्या भूपाळीमध्ये. माझे मत मी कोण आहो या भूपाळीत दाखवलं. आणि म्हणून पाप आणि पुण्य आमचं दोन्हीचंही 0 बजेट व्हावं. पाप पुण्याच्या पुढे जावं लागते आम्हाला. कर्मा धर्माच्या पुढे जावं लागते. चांगलं केल्यावर चांगलं फळ मिळते, हे विशेष वेगळा विषय. पण पाप कमी झालं पुण्यालाही झालं तर स्वर्ग सुख आहे, आणि पुण्य कमी झालं आणि पाप लई झालं तर नरक आहे. पण आम्हाला स्वर्गातही जायचं नाही, आम्हाला नरकातही जायचं नाही. स्वर्गात गेलेलं पुण्य सरलं की पुण्याची पावटी सरे, मृत्यू लोकांची उठी होते. हा, इंद्रपद जरी मिळालं महाराज तरी इथं यावं लागते, ते संपले. पण आम्हाला इथं न येण्यासाठी आमचं पाप लई झालंय. पापातून ते पाप कमी करण्यासाठी त्या पापाच्या बजेट इतकं आम्हाला पुण्य करायचं आहे. जशाला तसं प्लस मायनस इजिकल टू मायनस, याच्यासाठी हे करायचं. आणि मग हे करीत 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 आम्हाला पाप पुण्याचे वेगळं व्हायचं. आणि कर्म धर्माच्याही वेगळं. 35व्या पदावर श्री माया जीवाला विचारते, कर्म धर्माच्या वेगळी गुण सांग म्हणते. गुरुजी एका जीव आपला इथं गेला, इकडे लोक खुट्या ठोकायला बसतात, इकडे यायची तयारी चालते, आणि तिकडं त्याचं मार्गक्रमण एकदा 3 तासाच्या नंतर सप्तकर्णामध्ये नारायण व्यवस्थित उल्लेख आहे. 3 तासाच्या नंतर जीव न्यायालयात हजर होते. पुन्हा अजून तिकडून इकडे येते. ते सगळ्या कथा भाग सांगणं तुम्हाला. पण ते जात असताना इकडं सगळं दशक्रियाच्या नंतरच बोलतो. दशक्रियाच्या नंतर जीव एका एका पदावर जात असताना एका एका पदावर एक एक चौकीदार उभा आहे बघ. आणि ते विचारते तुला, बाबा इथून तुला सुंदर जन्म दिलता, नंबर 1 नाक कान डोळे हात पाय, लंगडं नाही, खुळं नाही, आंधळं नाही, पांगळं नाही, धडधाकट म्हणून तुला मेंढक्यात पाठविलं होतं. सत्याच्या वेळेला कुठं होता विचारते ती. आणि असं एका एका पदावर त्यानं जितके प्रश्न विचारतील तितक्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागतात. तेव्हा त्यानं दरवाजा उघडून पुढे पाठवते. पुढच्या पदावर गेलं की पुढचा विचार, त्यानं विचारलेलं यानं विचारणार, याचे प्रश्न वेगळेच होतात. हे सगळे प्रश्नाचे उत्तर देत 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 आम्हाला निरालंब शिखरावर जावं लागते. एका पहिल्याच पायरीला एकाही प्रश्नाचं उत्तर येणं गेलं थुत्रीत हाणून काढून देते, आणि पुन्हा 184ची सुरुवात होते. आणि म्हणून 184ची ही सुरुवात करायची नसेल, 184चा इथं शेवट करायचा असेल, काय नाही, सोपं आहे. काय कर भावे बोला दत्त दत्त, काही दुसरं काही नाही. याला काय पैसे लागतात काय? महाराज म्हणले नको धनवंत नको कलावंत, मुखी दत्त दत्त राहो सदा. मला आयुष्य नको, आयुष्याचा परिवार नको, काहीच नको. कलावंताकडे बघलं की एखाद्याला वाटते बालू पाटील शिवचंद पाटील तुमचं भजनात कुठे नाव निघते हो, त्याला भजन्या बरं वाटते. आणि भजन्याला बालू पाटला इतका गोरापाट मी राहायचा होतो. आणि या दोघांकडे बघून त्या पैलवानाला वेगळाच भ्रम यायला तर एरीच कुचितो म्हणते.
त्याला मान ह्या जीवाला रूपाचा, मस्तीचा, कुस्तीचा, ताकदीचा, शक्तीचा, भक्तीचा, स्वरूपाचा सगळेच गर्व हातात. प्रत्येकाचा अहम लागतेच, अहम येतेच, आणि ज्याला आला नाही त्याचं काम होते. मग हे जे अहम आहे, हे अहम इथं आम्हाला येऊ नये. आणि म्हणून जर अहम आला तर पुन्हा लक्ष चौऱ्यांची सुरुवात होती. म्हणून आमचे थिराजी महाराज म्हणतात, मत कर तू अभिमान बंदे, दो दिन का महिमा. उपदेश करतात. 2 दिवसाची जिंदगी आहे. जळीचा बिंदू जळीच बिरे, या नयानं पाण्यावर आलेला बुरबुडा किंवा फुटेल याचा भरवसा नाही, असाच आमचा माणसाचा देह आहे. डोळ्याची पापणी लावून उघडेपर्यंत याचा भरवसा नाही. सुंदर असा तुला नर जन्म दिलाय. का दिलाय, कशासाठी दिलाय, कुणा दिलाय, का दिलाय, कशाचाही विचार नाही मला. किस कारण तू आया जग में, कारण तू आया जग में, कर अपनी पहचान बंदे, 2 दिन का महिमान. मत कर तू अभिमान बंदे, 2 दिन का महिमा. अशा पद्धतीनं हिराजी महाराजांना काव्यामध्ये खूप सुंदर सांगितलंय. आता भजनच म्हणत बसलो तर तुम्हाला भजनही सुंदर लागतात, पण आपल्याला कथा करायची आहे. आणि आम्हाला अभिमान अहम सोडून भगवंताच्या चरणी लीन व्हायचं आहे. तर असाच एक लीन झालेला भक्त आपल्याला यदुराजाची कथा आज बघायची. करता युगामध्ये तुम्ही सगळ्याला भजन येते, त्या लक्ष्म्या पुढच्या पिल्ल्यावणी उग बघत बसू नका. विषय बोलू लागला की एखादी भजन म्हणाव, पटकन उचलाव, जरा दुधात साखर टाकल्याने होते, लोकांकडे बघून शिकाव. सुंदर कलाकार आहात तुम्ही, पण आपला निवून गंडच जाय ना. लोक मेंढकेवाल्या कलाकाराकडे मान उंचावून बघाले. आत्मस्तुती ना, वस्तुस्थिती सांगालो. बाहेरचे लोक काय भजने हो मेंढक्याची, आणि आमचे भजने ते लक्ष्मी पुढचे पिल्ल्यावणी उग बघाले टुकू मुकू टुकू. एकांतरी 100 भजने येतात आमच्या बाहेर. हे महाराज आमचं आखंड लोकांना भजने शिकून जिंदगी गेली.
यान मारत म्हातार झालं. मग आता काय होय की काय नाही की माझ्याकडेच बघायला ध्यान आलं की एखादी भजन चटकन उचला म्हणा. आणि हे येत मांडीची कळ म्हणण्यातच परेशान आहे फरीदचा भाग. असं करू नका तुम्ही. नुसतं मला आता आवाज चलना झाला सुंदर, तुम्हाला तुमचे आवाज खास होतं, थोडी मिक्सिंग राहिली की बरं वाटते पुढच्या. आणि बोलता बोलता एखादी प्रमाण आठवले तर भजन करायचं, असं भजन म्हणायचं. त्रेता युगामध्ये जयवंती नगरीमध्ये जयदेव नावाचा एक ब्रह्मचारी ब्राह्मण होता. ब्रह्मचारी ब्राह्मण सुशील घराण्यातला, सुसंस्कारित घराण्यातला, आदर्शयुक्त मायबापाच्या पोटी जन्म झालेला ब्राह्मण. आता ब्राह्मण हे शब्दच आम्हाला त्याची आचरण शक्ती शिकवते. आणि म्हणून हे ब्राह्मण जयदेव ब्राह्मण जन्मल तेव्हापासून सुसंस्कारित असल्यामुळे साधू संतांच्या संगतीतच राहिला. कारण संस्कारित माणसं आपल्या लेकराला संस्कार नाहीत अशा लोकांच्या संगतीत जाऊ देत नाही. बारकाईनं लक्ष. आणि म्हणून सुरुवातीपासूनच साधू संतांच्या सहवासात राहायचा. साधू संतांच्या संगतीमध्ये महाराज कधीच आपलं नुकसान होत नाही. गृहस्थाश्रमाचं वानप्रस्थ असू द्या, संन्यास असू द्या, ब्रह्मचर्याश्रमामध्ये तर विद्या देतात ते. आणि म्हणून संतांच्या संगतीत राहिल्यामुळं अनेक संतांच्या तोंडून त्यानं असं ऐकलं होतं की महादेव फार भोळा आहे, तपश्चर्या केल्याबरोबर पावते, असं ऐकल्यामुळं त्या गोष्टीवर, त्या बोधावर त्याचं मन ठसलं. क्रिकेट त्याला जाऊ बॉलपटे आम्ही यावं का म्हणून सगळे खेळायला. तुम्हाला माणसं 11-11 बहात्तर काय म्हणून तुमच्या. आणि कुठवर आलो आपण. संतांच्या संगतीत राहिल्यामुळं अनेक लोकांच्या तोंडून ऐकलं होतं महादेव भोळा, महादेवाची भक्ती करावी. आणि त्या बोधावर तो ठसावला आणि महादेवाची भक्ती करायला त्याने सुरुवात केली. 12 वर्षाची तपश्चर्या महादेवाची भक्ती करून झाली. कुणाची? जयदेवाची, जयवंती नगरी मधल्या ब्राह्मणाची. आणि 12 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाल्याच्या नंतर कठोर भक्ती, कठोर श्रम बघून इंद्राला धसकी पडली. या भुवनामध्ये कोणी काही काम चांगलं करू लागलं, पुण्यफळाला येते असं वाटू लागलं की इंद्राला धसकीच आहे. कारण इथे 100 येते झाले सक्सेस, किती खुर्ची आढळ. त्याच्यामुळं याचे 12 वर्षे बघले इंद्रानं आणि दुख 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 वाढली. म्हणजे खुर्ची जाते काय की वाटले त्याला. काय करावं काय करावं चिंतातूर. मोठ्या माणसाला काही समाधान आहे म्हणलं घेणाऱ्यामध्ये समाधान नाही. हे बाकीच्याच लोकांना म्हणावं हे माणूस लय मोठा आहे, पण ते किती घरात त्याच्या यश आहे ते त्यालाच माहित राहते. आता खरं तर या ब्रह्मांडाचं, या कर्मसृष्टीवरल्या 10 पदातलं मेन घर होते स्वर्ग. कमिटी हॉल होते गुरुजी, वरचे आणि खालचे. सगळ्या लोकांची वांदे, काही वाद हे विवाद असल तर सगळ्याची कमिटी तिथं भरत गेली. काही लहान नव्हता, 33 कोटी परिवाराचा राजा होता. चिंता लागली त्याला. आणि चिंता लागल्याच्या नंतर माझं पद जाते काही की वाटू लागलं. चिंता करीत करीत सहज नारदाची स्वारी आली. नारायण 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 जप करीत हातात विना. आणि ब्रह्मदेवानं आपलं नारदाला नमस्कार घातला इंद्रानं. दोघांचा संवाद झाला. आणि इंद्रानं नारदाने विचारलं इंद्राला का नाराज दिसाल्या. म्हणलं रोजच्या सारखं लई आज खुलून दिसना झाल्या.
काय नाही काय नाही म्हणलं, नाही नाही काय नाही म्हणू नका, तुमचा चेहरा आम्हाला सांगा. काय काय गोष्टी चेहऱ्यावर बी कळतात. एक इंग्लिश मध्ये म्हण आहे बघा, फेस इज माइंड ऑफ मिरर. चेहरा हा मनाचा आरसा असतो. मनात काय चाललंय चेहऱ्यावर कळते. नारदाला कळलं, नारदानं सांगितलं सांगा काय अडचण दुखणं असेल तर. त्यावेळेला हात जोडून सांगितलं त्यानं, काहीच नाही म्हणलं, एक दुख आहे. या खाली मृत्यू भुवनामध्ये जयवंती नगरीमध्ये जयदेव नावाचा ब्राह्मण तपश्चर्या 12 वर्षापासून करालाय आणि एकनिष्ठ भक्त आहे, निश्चिम भक्त आहे. आणि याची तपश्चर्या अशीच वाढत जर गेली, देवालयापासून सोडून घेतलं त्याला, ते घोर आकण खुर्चीच आहेत बघा, दुसरं याला काहीच नाही ना. या मोठ्या लोकांना गेलं तिथं तुम्हाला सांगू का, यायला कोणताही विषय काढा, त्या विषयाला पुढचं अनुसरून पुढची सीट निघेल की नाही तेवढंच डोक्यात येते यायच्या, बाकीचं काहीच नाही. ती तवाचा इंद्र नव आताचा इंद्र सांगाल तुम्हाला. आणि म्हणून दोघांचा संवाद झाला. इंद्रानं सांगितलं, नारदजी काहीतरी मला मदत करावी. मदत? हो. काय करू? काही नाही म्हणजे त्याला तपश्चर्यावरून उठवा. तपश्चर्यावरून उठवा म्हणण्यापेक्षा म्हणजे खुर्ची वाचवा. त्याला उठवा कसं म्हणाय? तुम्हाला सत्ता करू नका कसं म्हणाय? मला रागाला तर गाव सोडून जाय असलंच होईल. त्यानं म्हटलं त्याला उठवा की नाही उठवा, पण माझी खुर्ची वाचवा. ठीक आहे मला. नारदाना घेतला विना, बघू म्हणलं मी त्याला जाऊन भेटतो बोलतो. आला नीट जयवंती नगरीमध्ये नारद. नारदाने भेट घेतली जयदेव ब्राह्मणाची. भेट घेतल्यावर आता एवढा मोठा नारद स्वामी, अतिथी देवो भव या नयानं षोडशोपचारे पूजा केली भगवंताची आणि जयदेवाच्या पाठीवर थाप मारली नारदानं. एवढाले मोठे माणसं घरला येतात, किती पुण्य लागते. आता बिन बुलायचे आले की म्हणून थाळीचं बैसोनी करा एक चित्त म्हणलं हरिपाठात. जाग्यावर बसून एक चित्त केलं की हे घडते. बिन बुलाय महिमान संत साधू आपली काळजी करीत त्याची काळजी असेल, पण आपल्या घरला आले की. आणि त्यावेळेला त्या जयदेवाने सांगितलं, महाराज मी धन्य झालो, तुमचे पदस्पर्श माझ्या घराला लागले, चरणाला लागले. त्यावेळेला नारदाने विचारलं, सांगा तुमचं काय प्रयोजन आहे, का तुम्ही तपश्चर्याला बसलात? त्यावेळेला जयदेव ब्राह्मण म्हणतो, महाराज काहीच नाही, मला जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त व्हायचे आहे, मला मोक्षाला जायचं आहे. त्यावेळेला नारदजी म्हणले, ठीक आहे, मी तुझ्याची भक्ती करायलाच की नाही, त्याला जाऊन बोलतो, काय हरकत नाही. संवाद झाला. नारदजी निघून गेले डायरेक्ट कैलास पर्वतावर. सांगा प्रणाम माझा गयेला श्री शंकरा,
तर असं प्रमाण दिलं की मलाही आनंद वाटते. आणि म्हणून ह्या जयदेव ब्राह्मणानं सांगितलं, नारदजी तुम्ही माझा कैलासावर गेल्यावर भगवंताला नमस्कार सांगा. नारद म्हणले नुसतं सांगणं नाही, त्याची तुला भेटच करून देतो. इतका आनंद झाला मला. कामासाठी त्याच बसला होता, त्याची भेट म्हणल्यावर किती आनंद झाला असेल. त्याची भगवंताची भेट म्हणल्यावर मन प्रसन्न झाले. अष्टभाव दाटून आले. अष्टभाव ज्या वेळेला दाटून येतात की नाही, डोळ्यातून पाणी येते, तोंडातून बोलणं बोबडं येते, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, असली अवस्था झाली त्याची. आणि पुन्हा नंतर सावरलं, नारदजी निघून गेले डायरेक्ट भ्रमंती करत 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 आणि कैलास शिखरी जाऊन महादेवाला प्रणाम केला. महादेवाने नारदाला प्रणाम केला. संतची माझी गुरु, मी त्यांचा चेला, त्याने माझ्या नामाचा विस्तार केला, नाहीतरी मजला कोण जाणे उद्धवा म्हणले मला. त्या प्रमाणाला अनुसरून, कारण हे नारद कुठं गेलं तिथं प्रतिष्ठेचंच ठिकाण होतं. या 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 बसा, पहिलं पोयाचं प्लेट द्यायलाच. आणि म्हणून कैलास पर्वतावर गेले आणि संवाद दोघाचाही झाला. आणि त्यावेळेला महादेवजीनं सांगितलं, नारदजी काय प्रयोजन आहे भेटीचं, सांगा तुमच्या भुवनात काय वार्ता आहे. त्यावेळेला नारदजीनं सांगितलं, काहीच नाही देवा, आमच्या भुवनामध्ये जयदेव नावाचा ब्राह्मण जयवंती नगरीमध्ये कठोर तपश्चर्या करत, आणि त्याला जाऊन तुम्ही भेट द्या. ठीक आहे, काय हरकत नाही. संत लोक हेच करतात बघा. आपण जे काम करत मधला दुवा बनतात, आपला हात त्याच्या हातात देतात, आपण मोकळं होतात आणि याचा उदाहरण. पोस्टमॅन लिहिणाऱ्यांना काही लिहू द्या, आणून देणं याचं पक्क काम. आणि ज्याला दिलंय त्याची नक्कीच सही घेतली, ते आपल्यावर मी ब्लेम येऊ दे. आणि म्हणून संत जनाने हे काम अनादी काळापासूनच केलं. आणि म्हणून नारदजीनं सांगितलं भगवंताला, भगवंताने मान्य केलं, महादेवाने मान्य केलं, ठीक आहे म्हणते. आणि नारदजीचा वार्ता ऐकून एक दिवस उजळला आणि महादेवजी नंदीवर बसून निघाले. नीट या जयदेवाच्या नगरीमध्ये आले, जयवंती नगरीमध्ये. आणि आल्याच्या नंतर भेट घेतली जयदेव ब्राह्मणाची आणि सांगितलं, आता ज्याच्यासाठी तपश्चर्या चालू होती त्याची तेच घरला आलाय इथं. आता काय हो, आनंदाला पारावरच नाही. उठून उभा राहिला, नतमस्तक झाला, साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं, बाबा का कशासाठी भक्ती करतोस. त्यावेळेला जयदेवाने सांगितलं, महाराज काय नाही, मला जन्म मरणाच्या बाजूला व्हायचं, मोक्षाची गरज आहे, मला मोक्षाशिवाय दुसरं काहीच नाही. महादेवानं जगातल्या बाजारपेठेतल्या सगळ्याच वस्तूंचे नाव पुढे ठेवले. हे देऊ काय, ते देऊ काय, ते देऊ काय, काहीच नको मला. आखरीला माझ्या कैलासाचं अखंड सुख तुला देतो, ते माग, मला दुसरं काहीच लागणार म्हणला. जयदेव फक्त माझं जन्म मरण चुकवान मला मोकळं करा, मोक्ष द्या. महादेवानं दोन पावलं महाग सरकला. महादेव अविनाशी वस्तू मागाले म्हणले. ही महादेवानं विचार केला, त्या लेकराला बोलतो, हे लेकरो माय घरला जा रे तुम्ही. आणि महादेवाने विचार केला की सृष्टीचे प्रलय, इहलोकीचे 7 प्रलय सांगितले आणि परलोकीचे 7 प्रलय सांगितले. मी ते तुम्हाला एक कल्पापर्यंत सांगितलो, अजून प्रलय पुढे आहेत. त्याच्यात पुन्हा 14 म्हणून झाले की अशी 14 बाऱ्या चक्र करीत करीत प्रलयाकडे जाते. इहलोकीचे 7 परलोकीचे 7 अशी 14 प्रलय होण्याच्या अगोदर, महाप्रलय होण्याच्या आधी प्रलय झाला की कैलास बुडते म्हणला महादेव. त्याला सुद्धा मर्यादा लावलेली आहे. प्रलयामध्ये कैलास बुडते, अविनाशी नाही. ही अविनाशी वस्तू मागाले पुढे.
महादेवानं स्वतः विचार केला माझी खुर्चीच अविनाशी नाही, डगमगा आयुष्याची चौकटीत आहे. प्रलय आला की कैलास बुडते आणि मी मायाच्या अधीन हे मायाच्या वेगळं मागायला. मजाही महाप्रलयात अंत होते. महादेव दोन्ही हात कानावर ठेवून विचार करत. एखाद्या वेळेस डॉक्टर किती मोठा राहू दे बघा, पेशंटचे दुखणं असं राहते 10 डॉक्टर येऊन जातात लक्षातच येण्याचं दुखणंच काय होईल असलं. आणि म्हणून महादेवानं हात ठेवला डोक्यावर. काही प्रळयाच्या वेळी कैलास बुडते, महाप्रळयात मजाही अंत होते. त्यावेळेला माफी मागितली. त्यानं मला दुसरं काहीच नाही, कशाचीच लालसा नाही. लालसा मला दुसरी मुळीच नाही, केवळ मोक्ष पाहिजे, मला बंधनातून मोकळं करा. त्यावेळेला पाठीवरून हात फिरविला, जवळ घेतलं आणि सांगितलं बाबा ते देण्याची शक्ती माझ्याकडे नाही, पण माझ्याकडे देण्याची शक्ती नाही, पण मला भूत भविष्य वर्तमान कळते. महादेव काय म्हणले, मी देऊ शकत नाही पण मला भूत भविष्य वर्तमान कळते म्हणले. पुढं काय होणार आहे ते सांगतो, तू काय कर, आता पुढचा जन्म त्रेता युगामध्ये भाद्रिक आश्रमामध्ये अनुसयेच्या पोटी दत्त महाराज जन्म घेणार होतं. तू दत्तात्र्याची दुसरा जन्म घेऊन भक्ती कर, तुझं काम नक्की होते. आश्चर्यच वाटलं त्या भक्ताला बिन देवाला. आता खोटं बोलण्याचा तर विषय नाही. आणि त्रेता युगाला आता तुला एक जन्म मात्र दुसरा घ्यावा लागणार, कारण या जन्मामध्ये याचाच भक्त होय. आणि त्यावेळेला ही खून पटली जयदेवाला. आणि जयदेव देव इतकं सांगले, वचन दिलं, ऐक म्हणले, तुझा नक्की उद्धार होते. त्रेतायुगामध्ये भद्रिक आश्रमामध्ये आत्रेय ऋषीच्या आणि अनुसयेच्या आश्रमामध्ये दत्त महाराज येणार. तू दत्तात्र्याची भक्ती कर आणि कामाला तुझं काम होते. महादेव अंतर्धान झाले. महादेव अंतर्धान झाल्यापासूनच जयदेवानं तिथूनच भगवंत दत्तात्रेय प्रभूची भक्ती करण्याची सुरुवात केली. महादेवाची भक्ती सोडून दिली आणि दत्तप्रभूचं चिंतन करायला सुरुवात केली. मन देवा दत्त
सुरुवात केली आणि भक्ती करीत 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 आता त्याची भक्ती आपल्या भक्तीवरी नव्हती, टणटण नव्हती. आणि म्हणून कालांतराने भक्ती करता करता आयुष्याचा शेवट जवळ आला. एक दिवस देहांत झाला आणि देहांत झाल्याच्या नंतर मागध देशामध्ये अवंती नगरीमध्ये मागध राजा होता. त्याला बरेच दिवसापासून मुलगा नव्हता आणि म्हणून यानं केलेल्या पुण्याचं प्रायश्चित्त तिकडे जन्माला घालायचं होतं. याला रचना मूळ रचना तशीच चालू होती. त्यावेळेला देहांत झाला. देहांत झाल्याच्या नंतर याचा जीव नेण्यासाठी यमाचे दूत आले आणि देवदूतही आले आणि दोघात भांडणं लागलं, आमचा होय तुमचा होय. देवदूताला बघले पुन्हा मग हे यमच्या दूताचं लई वाढून चालणार. सत्यापुढं असत्य पांघरून घेईल, थोडा वेळ टिकत, किंवा वाघाचं कातोड पांघरून गाढवाला 4 जण आठवडे काढता येते. पण एखादी चांगला शिकारी भेटला आणि ते कातोड जर वळला ते मूळ स्वरूप त्याचं उघड होते. तसं हे यमदूत निघून गेले आणि देवदूतामध्ये चर्चा चालू झाली. याला नेवावं कुठं, कसं आहे तुमचा पुण्य संचय जसा असेल तसं पुढचं ठिकाण याचं काहीच नाही, याला लालूचच नव्हती काही, फक्त भक्ती केलंय. काय पाहिजे म्हणलं तर काहीच नाही म्हणलं. लालचीत पडला असलं तर त्याला ब्लेम लावायची, किंवा एखादी वस्तू मागली तर त्याच्या मागे दोष जातात. निर्दोषच आहे, काय पाहिजे काहीच पाहिजे ना. ह्या देव लोकांना कळणार याचं ठिकाण, याला नेमकं देवावं कुठं, तर काही पुढचं याला कोणता जन्म द्यावा. या ब्रह्म विष्णू महेश या तिघाच्याही देवदूताला पेच पडला, याला कुठे द्यावं. आखरीला यायला हिसाब जुळला गेला. देवाचा राजा बृहस्पती गुरु देवगुरु बृहस्पतीकडे ही केस गेली. या तिघाच्या दूतानं तिथं विषय मांडला आणि म्हणजे शिष्याला शंका आली की गुरुला पुढे यावं लागतं. आणि मग त्या गुरुजी पुढे बृहस्पती पुढे नेऊन हे विषय ठेवला. म्हणले महाराज याचं कराव काय. म्हणजे काय झालं, काही नाही. या आत्म्यानं जीवनामध्ये कधीच कशाची लालूच लालसा केली नाही, कशाचीच अपेक्षा केली नाही, फक्त मला मोक्ष पाहिजेच म्हणालंय आणि इतकं पुण्य केलं, याला पुढे काय करावं म्हणजे. देवाचा गुरु बृहस्पती सुद्धा डोसकं खाजू लागला. अहो गुरुजी तुम्ही पेपर तपासतावळी, तुमच्या भाषेत सांगाल आता, पेपर तपासतावळी खालील 7 पैकी 5 प्रश्नाची उत्तर द्या असा तुमचा प्रश्न येते. आता विद्यार्थ्यांना नीट सुटसुटीत काही लिहिलं नाही, 5 पैकी 3 प्रश्नाची उत्तरच दिले, ज्याचे त्याला जसं उत्तर दिले तसे तुम्ही मार्क देता. पण ती असा एक विद्यार्थी जर भेटला तुम्हाला, खाली त्यानं लाल अक्षरात लिहिलंय वरील पैकी 7ही प्रश्नाचे उत्तर तपासून मार्क द्यावेत. जर लिहलं त्यानं, आता या गुरुजीपेक्षा ती अक्षर सुंदर आहे. याना काना वेलांटी रस्व दीर्घ कळणार, त्याला ती पद्धतशीर कुठलीच उणीव नाही. कुठलीच उणीव नसली तरी पैकीच्या पैकी मार्क देईनात. बघा तुमचे लोक बदमाशच राहतात. बोर्डाला द्यायला पाहिजे की नाही, पैकीच्या पैकी द्यायला पाहिजे, देईना. तरी काही विद्यार्थी असे भेटतात, मला 5 तुम्ही काय म्हणलंय 7 पैकी 5 प्रश्न सोडवा, मी 7 पैकी कोणतेही 5 तपासा म्हणून लिहिलंय, मला पैकीच्या पैकी मार्क का नाही. कोर्टात खेचीत म्हण.
असे विद्यार्थी भेटतात तेव्हा एक गुरुजीची की नाही बोबडी वळती. बोर्डासंग चॅलेंज करणारे आजही विद्यार्थी आहेत, नाही का? तशापैकीच हे गिरायक होतं. आणि म्हणून बृहस्पतीनं विचार केला आणि दप्तर काढलं, बघितलं, काही करू नका म्हणले, याला पुढचा जन्म राजपुत्राच्या याला राजाच्या पोटाला घालून टाकले. कशामुळे म्हणले? राजा झाला की राज्यांती नरका, याला इकडे खेचता येत. आणि एकदा याला राजा केलं की राजाच्या मागे पेटत राहते. खरं बोलावतं बालू पाटील मतदान दे ना, खोटं बोलावतं नारायण पाटील मारल्याशिवाय ना. कसं करावं ना? राजाचा पेट असा राहतो. याला इकडूनही कवतो मामर्जा, ही राजाची अवस्था राहते. मधून राज्य केवढाही राहू द्या आणि राज्य त्याचं कितीही मोठं राहू द्या, राज्य अंती नरकच आहे. कारण निपक्षपातीपणानं त्याला न्याय देताच येत नाही. कुठलाही राजा राहू द्या, गल्लीच्या सरपंचापासून दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत. आणि मग यायनं विचार केला, बृहस्पतीने सांगितलं याला राजा करा, कारण हे ऑटोमॅटिक पाखरू आपल्या जाळ्यात येते, म्हणजे पुढच्या जन्मात आता किती निर्मळ राहिलं काय होते, त्याला राजा केलं. आणि अवंती नगरीमध्ये मागध देशाच्या राजाच्या पत्नीला 12 वर्षाला मूल झालं. हे याचा जन्म तिकडे लोटला. ते लई दिवसापासून नवस करू लागले देवाला, आम्हाला पुत्र नाही, आम्हाला पुत्र नाही, आम्हाला पुत्र नाही. झालेल्या सगळे लेकर बाकी त्याचे पुत्र जोड्यानं हाणाले आणि आम्हाला नाही म्हणून बोंबलू लागले. आणि म्हणून 12 वर्षानंतर पुत्र झाला. आता राजपुत्राच्या घरी आनंद झाला. अवंती नगरीमध्ये मागध राजाला मुलगा झाला. पान सुपारी वाटा. आता राजाला लेकरू 12 वर्षाचे झाल्यावर काय बघायचे होते, तिथल्या सामान्य लोकांना उत्सव चालू झाला. आणि त्या ठिकाणी ह्या जयदेवाचा जन्म झाला. आणि 12 दिवसाच्या नंतर 12च्या दिवशी त्या लेकराचं त्या राजानं यदू असं नाव ठेवलं. वय आलं, उपनयन विधी संस्कार केला की त्यावेळेला प्रथा होती आपलं गुरुकुल कांगडीमध्ये देऊन टाकायचं. उपनयन संस्कार म्हणजे जावळं काढले की. आताही जावळ तुम्ही शाळेत किती वर्षाला घेतात? 6 वर्षाला. 6 वर्षानंतर मग जावळ केव्हा काढतात? आमचा ब्रह्मचर्य आश्रम काय सांगते, उपनयन विधी संपली, लेकरू फक्त उपनयन विधीपर्यंतच घरी ठेवत गेले. आणि एकदा उपनयन विधी झाले, लेकराचे जावळ काढले, गुरु घरी जायचं, त्याची विधी करायची, गुरुच्या ताब्यात विद्यार्थी देऊन टाकायचा. ब्रह्मचर्य आश्रम 25 वर्ष. पुन्हा 25 वर्षे ते लेकरू घरला आणायचं नाही. मला कर्मचना झालंय, मोहापिंड्या कसं आहे की तिथं सोय व्हायली की नाही, जशी होईल तशी. पुन्हा माईचं दर्शन नाही ना, बापाचं नाही. आणि मग लेकरू पूर्ण गुरुजीच्या ताब्यात. गुरुजीनं सकाळी प्रहरापासून रात्री त्याची दैनंदिनी जी आहे तितकी करून घ्यायची. मग लेकरू हळूहळू मोठं झालं. हे यदुराज, आणि यदूला ह्या मागध राजानं आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये ठेवून दिलं विद्या अध्ययन करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी मग आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये सकाळपासून संध्याकाळपासून गुरुजीनं लावलेलं काम. आणि गुरुजीचं काम काय राहते? विद्या अध्ययन करणं. आणि म्हणून गुरुजीनं त्या लेकराला 25 वर्ष विद्या देणं, त्याला राजकीय नाही, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि त्याला बाकी सगळ्या गोष्टीमध्ये प्रवीण करणे, त्याला विद्या देणे, प्रॉम्प्ट करणे. आणि म्हणून आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये 25 वर्षे गेली महाराज. ग्रस्ताश्रम 25 वर्षात. जीवनात माणसाला 4 आश्रमातून जावं लागते. 25 संपले की पुढं 26 ते 49 ग्रस्ताश्रम, 26 ते 50 ग्रस्ताश्रम संपला. पुढे 51 ते 75 वानप्रस्थ, आणि वानप्रस्थ संपलं पुढं 76 ते 100 वाचलं तर संन्यासाश्रम.
हे 4 टप्प्यात आश्रमाचे. संन्यास आश्रम म्हणजे भगव लिहून हिंडायचं नव्हतं. वानप्रस्थ हे आश्रम आपल्याला वानप्रस्थ आश्रमामध्ये किंवा संन्यास आश्रमामध्ये पडल्यावर घरीच राहायचं, घरच्याच बायकोने केलेले कपडे लेवायचे, घरीच केलेली भाकर खायची. पण पहिलं जसं वाडकी झालं नाही काय केदळ करतो असलं बोंबलाय झालं तेव्हा खालं खाकी जेव्हा की म्हणलं तेव्हा जेवायचं. जसं वाटतला वाट सरू मला देता काय ओ पाणी, जरासं वाढता काय भाकर म्हणते की नाही, त्या वृत्तीनं आपणच आपल्या घरी राहणे याचं नाव संन्यास आश्रम. आणि वानप्रस्थ आश्रमामध्ये दोघांच्या संघाला कायम बंदी. बाकी आहार निद्रा भय मैथून तर सगळीकडे जातं, 4 येऊन खाणी जात. आणि म्हणून असो आश्रमावर बोलण्यापेक्षा आपल्याला यदू राजाला 25 वर्ष वानप्रस्थ आश्रमामध्ये आत्री ऋषीनं विद्या शिकविल्या. पहिली वेदविद्येमध्ये पारंगत केलं. वेदविद्येनं जरी पारंगत झाला तरी जीवाला मुक्ती नाही. वेदविद्येमध्ये पारंगत केल्याच्या नंतर पुढे अध्यात्म विद्या शिकविली. अध्यात्म विद्या शिकविल्यावरही जीवाला मुक्ती नाही. कुसुमाड गुरुजी किती तुम्ही हुशार राहा, एमपीएससीचे पिरियड तुम्हाला जमलं, तुम्ही म्हटले तुमच्या बीएड स्केलचं वरून चौकट किती तुमची लेवल ठरलेली आहे. किती प्रयत्न करा तुम्ही, तुमच्या लेवलच्या बाहेर तुम्हाला जाताच येणार. तसंच आहे मग हे जे परमार्थाचे तुम्हाला टप्पे सांगायला नाही, टप्पे समजून घ्या. वेदविद्या म्हणजे काय, जगातल्या आतापर्यंत झालेल्या सगळ्या अवताराची नुसती कथा वर्णन करणं म्हणजे वेदविद्या. पुढची अध्यात्म विद्या झाल्यावर ब्रह्मविद्या, आत्मविद्या अशा काही विद्येचे प्रकार पडतात. आणि शेवटची परिविद्या याला म्हणाव जी विद्या प्राप्त केल्याच्या नंतर कुठलीच विद्या प्राप्त करण्याचं शिल्लक राहत नाही. परज्ञान तुम्हाला जर शब्द अवघड जातात, नारायण पाटील माहित नाही द्यायला, माहित नाहीत म्हणण्यापेक्षा ही नमुना याच्या अगोदर कधी झाला नाही. थोडस बारकाईने समजून घेतलं, समजून सांगितलं की नाही लक्षात येते. परज्ञान याला म्हणतात जे ज्ञान घेतल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर आता कुठलीच गोष्ट शिकायची शिल्लक राहत नाही. आणि म्हणून अशा परज्ञानामध्ये सुद्धा परज्ञानानं जीवनाच्या इति कर्तव्यतेपासून मोक्षाचं सुख सुद्धा तिथं मिळते. ग्रह सुख आणि परलोक दोन्हीकडलं तिथं सुख मिळते, त्याचं नाव परमोक्ष. आणि म्हणून सगळ्या ज्ञानाची पारंगतता पूर्ण झाली. ब्रह्मचर्य आश्रम यदूचा संपला. संपल्याच्या नंतर ब्रह्मचर्य आश्रम संपलं की गृहस्थाश्रमामध्ये पाठवीतच गेलं. त्याचं वय झालं की ती विधीच होती. 24 वर्ष झाले, 24.5 वर्ष झाले की यदूला आश्रमातून आणून घरी पोहोची केलं. आणि पोहोची केल्याच्या नंतर त्याचं त्या ठिकाणी एक सौराष्ट्र देशाचा राजा होता. त्याची कृष्णावती नावाची मुलगी यदूला दिली राजकन्या. आणि यदूचं लग्न केलं आणि सुंदर असा संसार यदूचा थाटला. यदूनं संसार थाटला, पण यदूचा संसार परमार्थमय होत. पाण्यात कमळ राहते, कमळ कुठं राहते, पाण्यातच राहते, पण पाणी अंगावर येऊ देत नाही. आम्हाला त्या कमळाचा दृष्टांत दिलाय महाराजांनी. आम्ही संसारातच आहोत, पण संसार डोक्यात घेऊन चालूच राहते.